नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वर गंधर्वच्या चॅनलमध्ये. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मध्यमा प्रथम नोव्हेंबर सेशन वोकलचे 2025 चे सोल्युशन देईल पार्ट 1. तर आज मी तुम्हाला मध्यमा प्रथमचे आधी सोल्युशन्स देणार आहे, कारण ते थोडे जरा खूप मोठे आहेत आणि त्याला आपण एक समजून घेणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. तर तुमचा जो पेपर असतो तो दोन्ही तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मध्ये मिळतो. म्हणजे जर तुम्हाला कुठला प्रश्न कळणार नाही तर तुम्ही तो इंग्लिश मधूनही वाचू शकता. बट तुम्हाला लँग्वेज कुठली एक अटेंड करायची असते, एकतर हिंदी किंवा एकतर इंग्लिश. तर पहिला क्वेश्चन होता, पाठ्यक्रम के विस्तृत अध्ययन के रागों में से राग भूप अथवा राग यमन का परिचय देकर बड़ा ख्याल या मसीत खानी गत स्थाई अंतरा और 3 तानों सहित तोंडों सहित स्वर लिपिबद्ध कीजिए. पंडित भातखंडे स्वर लिपी में. तर यात आपल्याला राग भूप किंवा राग यमन याचा जो बडा ख्याल आहे, बडा ख्यालची बंदिश ही तुम्हाला लिहायची आहे. तर तुम्ही राग भूप लिहित असाल तर राग भूप मध्ये बंदिश एरी आज भैलवा, आणि राग यमन असेल तर राग यमन मध्ये बंदिश आहे मेरो मन आज बांधलेलो. याच्यासोबत तुम्हाला स्थायीचे आणि अंतराचे 3 ताने तुम्हाला लिहायचे आहेत. पंडित भातखंडेची जी स्वर लिपी आहे ती खूप सोपी आहे, जी आपण नेहमी लर्न करतो. दूसरा प्रश्न होता, पाठ्यक्रम के साधारण अध्ययन के रागों में से किसी एक राग में ध्रुपद अथवा धमार स्थायी अंतरा एवं केवल स्थायी की तिगुन सहित पंडित पलुस्कर लिपि में स्वर लिपिबद्ध कीजिए. तर यात हा जरा लेंदी क्वेश्चन होता, ज्यात तुम्हाला काय करायचं होतं, धमार. आता धमार जो आपण लर्न केलाय तो आहे राग जौनपुरी मधला एरी पनिया के भरण, आणि आपण जो ध्रुपद लर्न केलाय तो राग बागेश्वरी मधला आहे जय जय जगधारण. आता तुम्हाला सांगते पंडित भातखंडे आणि पंडित पलुस्कर लिपीमध्ये काय फरक आहे. जर आता आपण ताल घेतला तर बंदिशच्या खाली आपण ताल घेतो, 0 1 समची मात्रा खाली काळ दाखवतो. तर पंडित पलुस्कर मध्ये जी पहिली मात्रा असते ती सम असते, तर तिथे तुम्हाला नंबर 1 असं मराठीतून दाखवायचं. खाली जेव्हा येईल तेव्हा खालीला तुम्हाला प्लसचं चिन्ह दाखवायचं आहे, आणि ज्या नंबरची टाळी येईल त्या नंबरला तुम्हाला टाळीचा अंक दाखवायचा. आता पंडित पलुस्कर मध्ये आपण खंड नाही आखत, जसं आपण भातखंडे यात खंड आखतो. आपण उभ्या रेषा आखतो ना भातखंडेमध्ये, तर पलुस्कर लिपीमध्ये तुम्हाला खंड नाही आखता येत. तुम्हाला शेवटी फक्त एक लकीर उभी करायची असते, म्हणजे पूर्णविराम, आणि ईच शब्दांचं खाली असे छोटासा गोल, असं गोल बनवून तुम्हाला ईच अक्षराच्या खाली करायचा आहे. तर ही आहे पंडित पलुस्कर लिपीमध्ये फरक. आणि जर तुम्हाला दुगुन तिगुन विचारली असेल तर एका स्वरामध्ये म्हणजे एका यात कसं चिन्ह येणार, चंद्राचं असं कर्व येणार. जसं भातखंडमध्ये येतं तसं नाही, बट त्याच प्रकारचं. तर आपण आता तिसरा क्वेश्चन बघूया. निम्नलिखित रागों की संपूर्ण जानकारी आरोह अवरोह पकड़ के साथ लिखिए. यात तुम्हाला सांगते त्यांनी तुम्हाला प्रारंभिक प्रवेशिका प्रथमचंही विचारलेलं आहे. तुम्ही जेव्हा करून जावाल तेव्हा तोही तुम्ही जरा 1-2 राग करून जावा. राग दुर्गा आहे, इथे जर राग विचारले ते देस्कार, अलैया बिलावल, मालकन, दुर्गा, तिलक. यात तुम्हाला आरोह अवरोह लिहायचं आहे, आणि याची मार्क अशी पकडली जाणार आहेत की तुम्हाला त्याचा आरोह अवरोह लिहायचा आहे, त्याचा 1 मार्क, पकड 2 मार्क, आणि जानकारीला तुम्हाला टोटल 3 मार्क आहेत. असे मार्क मिळून तुम्हाला असे 5 मार्क आहेत एका रागाचे. तर तुम्हाला कोणी 3 ऑप्शन्स करायचे आहेत 5 पैकी.
तो प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक जो 4 है तो है निम्नलिखित तालों का संपूर्ण परिचय देकर सूचना के अनुसार उनके ठेके लिखे और स्वलिपिबद्ध कीजिए। तर ताल तुम्हाला ह्याच्यात यात पण तुम्हाला ऑप्शन्स आहेत। तर त्यांनी भातखंडे लिपी एक पुन्हा पलुस्कर लिपी पुन्हा भातखंडे पुन्हा पलुस्कर या पद्धतीने ताल विचारलेले आहेत आणि ताल जे विचारले ते आहे ताल झुमरा, ताल रूपक, ताल धमाल, ताल जपताल, ताल तिलवाडा। याची दुगुण तिगुण चौगुण विचारलेले आहेत। तर तुम्हाला दोन्ही लिपींमध्ये दुगुण तिगुण चौगुण लिहून प्रॅक्टिस करायची आहे, कारण भातखंडेची जी लिपी आहे ती खूप सोपी आहे। पळुस्करची लिपीमध्ये ईच चिन्हाला ईच मात्रा म्हणजे एका मात्रामध्ये 3 स्वर तर चिन्ह वेगळे आहे, एका मात्रामध्ये 4 स्वर तर चिन्ह वेगळे आहे, एका मात्रामध्ये 1 स्वर तर चिन्ह वेगळे आहे आणि एका मात्रामध्ये 2 स्वर आहे तरी चिन्ह वेगळं आहे। म्हणून तुम्हाला पळुस्कर लिपी जास्त प्रॅक्टिस करायची आहे। इथे धमाल ताल तुम्हाला विचारलाय, पुन्हा झपताल विचारलंय आणि तिलवाडा विचारलंय। हा पेपर अर्धा भाग आपण पुढच्या मध्ये डिस्कस करणार आहोत, कारण हा पेपर खूप मोठा आहे। तुम्हाला या परीक्षेला जो टाइम मिळतो तो आहे 3 तास, सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत। कुल अंक 75 म्हणजे 75 मार्क्स असतात। तिथे तुम्हाला रूल्स ही दिले असतात की पहिला प्रश्न अनिर्वाय म्हणजे कंपल्सरी आहे, दुसरा जो शेष प्रश्न असतो कोई 4 हल करे। टोटल तुम्हाला 7 प्रश्न असतात। मग त्यातला पहिला प्रश्न पकडून तुम्हाला 5 प्रश्न कुठले सॉल्व करायचे असतात आणि सगळ्या प्रश्नांचे जे अंक आहेत ते समान आहेत। तर आजच्यासाठी एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा प्रश्न क्रमांक 5, 6, 7 सांगेन। तर आजच्यासाठी एवढंच। धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।